एक सायबर क्राईम पोलीस स्टेशन मुंबई यांनी खूप चांगली केस उघडकीला आणलेली आहे। त्या संदर्भात आज ती प्रेझेंट करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। 16 जूनला एक तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली। त्या तक्रारीप्रमाणे एका व्यक्तीने रेमडेसिवीर इंजेक्शन ची ऑर्डर प्लेस केली होती। एक सोशल मीडियावर सर्क्युलेट होणारा मेसेज वाचून त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्सची ऑर्डर प्लेस केली। त्यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटमध्ये पैसे पण जमा केलेत, परंतु ते इंजेक्शन्स कधी डिलिव्हरच झाले नाहीत। बराच पाठपुरावा त्यांनी केला, परंतु ते न झाल्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली। तर ही ती केस आहे जी 16 जूनला सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली। ही उघडकीस अकाउंटवरती यस। तर आपण इथं एक डेमो बघतोय। इथं हे या पद्धतीचे असे फेक अकाउंट, आता जसं भूमिका चड्ढा हे फेक अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि याच्यावरती असा मेसेज ते टाईप करायचे। बट यांनी सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे। ती केस अशी आहे की ज्यावेळेला तपास सुरू केला त्यावेळेला असं निष्पन्न झालं की सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून, विशेष करून ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप यावर असे काही मेसेजेस सर्क्युलेट होतात की आपल्याला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असेल तर या नंबरवर आपण संपर्क साधा। त्याचा तपास करता करता असं निष्पन्न झालं की अशा प्रकारे बरेच लोकांना फसवलं असण्याची शक्यता आहे। म्हणजे हे एकुलती एक केस नसून, म्हणून सायबर क्राईम पोलीस स्टेशनचं कौतुक याच्यासाठी की त्यांनी एक धागा जो मिळाला त्या धाग्यावरून पुढे तपास करत करत त्याचा उकल केला आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये बरेच विक्टिम्स असण्याची शक्यता आहे। यांची मोडस ऑपरेंडी बेसिकली अशी असायची की वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ते अशा प्रकारचा मेसेज प्रसारित करायचेत आणि त्यानंतर विक्टिम्सकडून पैसे घेतल्यानंतर त्या मालाची डिलिव्हरी ही कधीच होत नव्हती। याचं ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन करत होते त्याच्यामध्ये टेक्निकल चॅलेंजेस इतके प्रचंड प्रमाणात आलेत, कारण याच्यामध्ये जे मोबाईल नंबर्स वापरले जायचे ते अगदी फ्रिक्वेंटली बदल झालेला असायचा। त्यामुळे एक मोबाईल नंबर कुठलाच स्थिर नसायचा। बँक अकाउंट्स स्थिर नसायचे। काही दिवस एक बँक अकाउंट वापरला की नंतर बँक अकाउंट सुद्धा चेंज होऊन जायचा आणि अशा स्वरूपाचा त्याचा उकल करत बरेच परिश्रम घेऊन शेवटी आपली टीम बिहारला पोहोचली। तिथे बिहारच्या सायबर सेलने सुद्धा आपल्याला मदत केली आणि त्यांच्या मदतीने बिहार शरीफ नावाचं टाउन आहे, बिहार शरीफ, त्या ठिकाणी आपली टीम गेली आणि त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की त्या ठिकाणी एक प्रॉपर कॉल सेंटर ऑपरेट होत आहे। या कॉल सेंटरमध्ये असे बरेच जण बसलेले असतात आणि ते फोन करून सुद्धा टेलिमार्केटिंग ज्याला आपण म्हणतो, हे मेसेजेस पाठवणे, टेलिमार्केटिंग करणे, आलेल्या प्रश्नांचं उत्तर देणे, त्यांना बँक अकाउंट चे डिटेल्स देणे आणि त्यांना समहाऊ एंगेज ठेवणे, जेणेकरून ते ह्या गोष्टी त्यांचे पैसे ते याच्यामध्ये गुंतवू शकतील आणि नंतर मग त्या मालाची मात्र डिलिव्हरी होणार नाही। यामध्ये आतापर्यंत 6 अक्यूज्ड अरेस्ट केलेले आहेत आपल्या टीमनी। त्याच्यामध्ये एक तर चक्क बीटेक आहे, एक बीएड आहे, एक 12वी सायन्स आहे आणि एक मात्र त्या 6 पैकी एक मात्र मायनर आहे। ह्या लोकांच्या इंट्रोगेशनमध्ये आपल्याला असं कळलं की परिस्थितीनुरूप, कालानुरूप ज्या वेळेला ऑक्सिजनचा तुटवडा असायचा त्यावेळेला आम्ही ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करतो। आपण बघितलं असेल मुंबई किंवा इतरत्र पण ॲम्ब्युलन्सेस सप्लाय करतो किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सप्लाय करतो, रेमडेसिवीर टोसिलुझुमॅब सप्लाय करतो। असं
ॲज पर डिमांड अँड सप्लाय ज्या गोष्टीची गरज आहे, आता म्युकरमायकोसिस सुरू आहे तर म्युकरमायकोसिस पण आम्ही सप्लाय करतो, अशा स्वरूपाचं बेसिकली विथ द इंटेंट टू चीट पीपल, हे अशा स्वरूपाचं खरं भासवून लोकांना चीट करण्यासाठीच हे बेसिकली कार्यरत होते. आणि एज्युकेटेड लोक पण, एज्युकेटेड मुलं सुद्धा याच्यामध्ये आहेत. आता तर हे यांनी ह्या अगोदर सुद्धा एक बजाज फायनान्स ह्या नावानी स्कीम चालवली होती आणि त्याच्यामध्ये लोन जे आपण अगोदर पण एक PM लोन ॲपचं केस केलेली आहे, बाकीचे पण जॉब स्कॅमच्या केसेस केलेल्या आहेत. त्यामध्ये ह्यांनी बजाज फायनान्सचं लोन आपल्याला उपलब्ध करून देतो म्हणून सुद्धा हे अगोदरचं काम करायचे, परंतु कोविडमध्ये तो धंदा मंदावल्यामुळे ते याच्यावर शिफ्ट झालेत. आणि आता नाऊ दे वर ॲक्च्युली प्रिपेअरिंग फॉर द थर्ड वेव्ह, की थर्ड वेव्हमध्ये आता लहान मुलांना जर बाधित झाले जास्त, तर लहान मुलांना कशाची गरज पडणार आहे, कशाचा तुटवडा होईल, तर त्याप्रमाणे मेसेजेस पाठवून चीटिंग करणे, त्यांच्या मुलांना ट्रेनिंग देणे, ह्या सर्व प्रकारचा त्यांचा हा मोडस ऑपरंडी असायचा. आतापर्यंत आपण साधारणतः 210 विक्टिम्स आयडेंटिफाय केलेले आहेत. 32 अकाउंट, बँकेचे अकाउंटसुद्धा फेक ID, फेक आधार कार्ड्स किंवा फेक डॉक्युमेंट्स सादर करून त्यांना ते बँकेचे अकाउंट्स उघडणे, किंवा एक मार्केट आहे ग्रे मार्केट ज्याच्यामध्ये बँकेचे अकाउंटसुद्धा विकत मिळतात. तर अशा स्वरूपाचे ह्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेल्या आहेत. तर त्या 32 अकाउंटमध्ये साधारणतः प्रत्येक व्यक्तीकडून, व्हिक्टिमकडून 14, 15, 20, 25 हजार, 10 हजार जसे मिळतील, जितके मिळतील त्याप्रमाणे त्यांनी लुबाडलेले आहेत. आतापर्यंत साधारणतः 60 लाख रुपयांचा ट्रेस लागलेला आहे. बट वी आर व्हेरी कॉन्फिडंट की याचा तपास जितका सखोल होईल, कारण ज्या वेळेला आपण एखादं कॉल सेंटर एस्टॅब्लिश झालेलं बघतोय, याचा अर्थ ते फुल टाईम हाच धंदा करतायत आणि देअर रेम्युनरेशन मस्ट बी टू ह्यूज. आता आपल्याला जे काही सापडलं आहे, इट मस्ट बी अ टिप ऑफ आइसबर्ग. तर 60 लाख रुपयांचं आतापर्यंत निष्पन्न झालं आहे, बट इट मस्ट बी व्हेरी ह्यूज. 100 सिम कार्ड्स वरून त्यांनी प्रोक्युअर केलेले होते आणि याच्यासाठी ते वापरत होते. आपण बेसिकली सातत्याने मुंबई सायबर क्राईम आणि मुंबई पोलिसांचा सातत्याने प्रयत्न असतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूकता आणावी, जेणेकरून मुळात लोकांची फसवणूक होणार नाही. याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे की लोकांनी थोडंसं नियमाला धरून चालावं. आपल्याला अजून वॅक्सिनेशनचं पण अशा स्वरूपाचं स्कॅम आहे की वॅक्सिनेशन करून देतो म्हणून तुम्हाला तात्काळ वॅक्सिनेशन करून देतो, थोडंसं पैसे जास्त द्यावे लागतील आणि मग समावून नथिंग टर्न्स अप. तर बेसिकली मुंबई पोलिसांची अपील राहील आहे की आपण जे काही वॅक्सिनेशन सुद्धा घेत असाल तर शासकीय वेबसाईटवरच नोंदणी करावी, इतरत्र कोणाचे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. वॅक्सिन आपण जर मागत असाल किंवा इतर गोष्टी पण, आता रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब जे काही या गोष्टी आहेत, तर त्या अधिकृत कंपन्या ज्या आहेत, जसं आता सिप्लाची वेबसाईटवर जी काही डिटेल्स आहेत त्याच्यावरूनच मागवावं. त्यानंतर हे जितकी मेसेजेस सर्क्युलेट होतात की आम्ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतो, आम्ही आपल्याला हे उपलब्ध करून देतो, ते उपलब्ध करून देतो, तर अशा गोष्टींमध्ये अधिकतर फाइंड आउट झालं आहे की याच्यातले अधिकतर मेसेजेस हे फेक असतात आणि त्यामुळे कोणीही कुठल्याही स्वरूपाचा ॲडव्हान्स भरून उगाच त्या गोष्टीला बळी पडू नये. सजग राहावं, अलर्ट राहावं, खात्री करून घ्यावी, खात्री केल्यानंतरच पेमेंट करावं, जेणेकरून आपली फसवणूक होण्यापासून आपण वाचू शकाल आहे. आणि सरतेशेवटी वर्स्ट कम वर्स्ट आपली जर चीटिंग झालीच तर आपल्या नियरेस्ट पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. धन्यवाद.
पूर्ण ऑल ओव्हर इंडिया. आता तूर्त आपल्याला जो डेटाबेस सापडलेला आहे त्याच्यामध्ये 210 सापडलेले आहेत. बट जसं सांगितलं की येस, इट इज ऑल ओव्हर इंडिया. बिहारचेच आहेत. येस. हां, कोणी सॉफ्टवेअर विकत घेतलेलं होतं, कोणी कॉल करायचं, कोणी सर्व्हिस द्यायचं, कोणी बँकेशी लायझनिंग करायचं, कोणी पैसे विड्रॉलला मदत करायचं. ते बँकेचं जे आहे ते बँकेचे पण आता हे सर्व एज्युकेटेड असल्यामुळे बँक टू बँक, अकाउंट टू अकाउंट पैसे फिरवायचेत आणि मग कुठल्या तरी अकाउंटमधून पैसे विड्रॉ करायचे. सो हे बेसिकली आरोपी पण एज्युकेट होत चालले आहेत. त्यामुळे आपण सर्व नागरिकांना एज्युकेट होणं, अलर्ट राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पण करतायत, त्याला फॉलोअप करतायत बिहार पोलीस पण. तूर्त आम्हाला आमच्या टीमला एकच सापडलं तिथे. तिथून आपण 6 आरोपी आणले आहेत. अजून एक 2-3 आरोपी राहिलेले आहेत. हां, नाही आहे, अजून तरी नाही आहे. बजाज फायनान्सचं आतापर्यंत निष्पन्न झालं आहे की बजाज फायनान्सचं लोन ॲप करून ते पहिले विकण्याचा प्रयत्न करत होते, विकत होते राहतात. बँक अकाउंट जे आहे ते कुठे बँक अकाउंट किंवा वेगळे बँक अकाउंट बनवले जात होते, पण यांच्यावर काय कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस काय पुढे येणार आहे का? ॲक्च्युली आपण बँक अकाउंट्स फ्रीज करणं हा एक भाग झाला, पण जे फ्रॉड्युलंट डॉक्युमेंट्स करून जे बँक अकाउंट्स उघडलेले होते किंवा बँक अकाउंट्सचं शॉपिंग पण करतात काही लोक. समहाऊ अनफॉर्च्युनेटली इन द सोसायटी काही लोकांचे जे अकाउंट्स आहेत ते दुसऱ्यांना वापरायला देतात ॲट सम कॉस्ट. दॅट इज कॉल्ड ॲज बँक अकाउंट शॉपिंग. तर त्या गोष्टी काही निष्पन्न होत आहेत, तर आपण त्या पोलिसला, जिल्हा पोलिसांना कळवून देऊ. हेच फेक आयडीज आणि याच्यावर ते विकत घेतलेले 2-3 महिन्यांमधले आहेत साधारणतः. ये बिहार शरीफ नाम की जगह से ऑपरेट हो रहा था, लेकिन भारत भर कई जगह पे इसके विक्टिम्स पाए गए हैं. ये 210 विक्टिम्स कई अलग अलग जगह के हैं. और कोविड के पहले जैसे मैंने बताया बजाज फाइनेंस लोन ऐप का काम करते थे. सो दे आर प्रोफेशनल्स, बेसिकली एजुकेटेड भी है, प्रोफेशनल्स है जो डिमांड एंड सप्लाई, मार्केट में डिमांड एंड सप्लाई के हिसाब से उनके प्रोडक्ट्स और सर्विसेज चेंज करते हैं. कितने आरोपी अब तक इस मामले में पकड़े गए हैं और आगे भी अभी 6 पकड़े गए हैं और 2-3 और वांटेड. शिकायत करते हैं मुंबई से बाहर के, महाराष्ट्र के बाहर के लिए, मुंबई महाराष्ट्र की बाकी जगह से ऑल ओवर इंडिया. विक्टिम्स आर फ्रॉम. आपको जो शिकायत मिली थी जिसके बाद आपने जांच शुरू की, मुंबई और महाराष्ट्र के भी विक्टिम सामने आए होंगे, इसके बाद आपने या जो कंप्लेनेंट, यही खूबी है कि एक सिंपल कंप्लेंट 15,000 की कंप्लेंट लेके आया कि मेरे 15,000, तो उसका इन्वेस्टिगेशन वहीं तक सीमित ना रखते हुए साइबर क्राइम पुलिस स्टेशन ने अच्छा काम किया कि उसका धागा लेके डीप इन्वेस्टिगेशन किया और उसमें पूरा एक बड़ा गैंग बस्ट हुआ है. क्या जांच में ये भी सामने आया है कि जो बड़े हॉस्पिटल हैं, चाहे वो लीला की बात की जाए या दिल्ली एम्स की बात की जाए या अन्य बड़े हॉस्पिटल की, क्या वहाँ पर भी बेस्ट सप्लाई के नाम से, प्रोवाइड करने के नाम पे? यही हमारा अवेयरनेस का कैंपेन है बेसिकली कि आज हमने एक कॉल सेंटर पकड़ा है, बट ऐसे कई कॉल सेंटर्स हो सकते हैं. तो इन जनरल नागरिकों से यही अपील रहेगी कि आप सजग रहे, आप अलर्ट रहे, ताकि ऐसी फास्ट जो मूविंग चीज़ें हैं उसको आप विक्टिमाइज ना हो. बेसिकली हम नॉट ओनली सेलिब्रिटीज, हम कॉमन मैन भी कई बार ऐसे आए हुए मैसेजेस गुड फेथ में फॉरवर्ड करते हैं विदाउट वेरीफाइंग कि किसी ज़रूरतमंद को, हो सकता है ये मेरे को आज ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर की ज़रूरत नहीं है, लेकिन हो सकता है मेरे किसी फ्रेंड को ज़रूरत पड़ जाए, तो हम
बिना वेरीफाई किए हम फॉरवर्ड कर देते हैं, जिसको देख के ही गेट्स विक्टिमाइज्ड, तो वो वेरीफाई करे। क्या इस केस में कोई सेलिब्रिटी या बॉलीवुड से जुड़ा हुआ शख्स था जिसने कंप्लेंट की? नहीं, सर, जो 210 लोग ठगे जा चुके हैं देश के अलग अलग हिस्सों से, क्या इस केस में वो जवाब बनाने के लिए ध्यान दिए जाएंगे, अलग अलग मामले दर्ज करने के लिए आप लोगों को दूसरा नहीं, इन्वेस्टिगेशन में आपको जो चीज़ें चाहिए होती है, जितना मिनिमम या जिस तरीके के एविडेंसेस रिकॉर्ड करने होते हैं, वी विल रिकॉर्ड दोज एविडेंसेस एंड पुट अप आवर केस। राज्य को भी लिखेंगे कि उनके खिलाफ कार्रवाई की जाए या वहाँ पे Yes, we may consider that also. 50 लाख सीज के लिए ट्रांजैक्शन आढळलं 60 लाखाचं. आजपर्यंत त्यांची पीसी होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.